सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथे घेतली होती मी मटकी बनवायला. तर 2 दिवसाखाली मला शिवमनं मटकी बनवायला सांगितली होती. त्या दिवशीच मी मटकी भिजू घातली होती आणि दिवसभर भिजू घातली आणि रात्रभर पुन्हा बांधून ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी मस्तपैकी असे मोड आले होते मटकीला. तर त्याची 2-3 दिवसापासून इच्छा होती की मटकी खायची म्हणून. आणि मटकीनं त्याला शनिवारी टिफिनला न्यायची होती, पण योगायोग असा आला की शनिवारी त्याला सुट्टीच भेटली होती शाळेला. एकादशी असल्यामुळे शिवमची शाळेला सुट्टी दिली होती, पण रिद्धी-सिद्धीच्या का शाळेमध्ये सुट्टी नव्हती. पण त्या शाळेतवाल्या काकांनी सांगितलं होतं फोन करून की कोणी येत नाही आहे. पण ह्या दोघी जाणार होत्या. मग ते कोणी येत नाही म्हटल्यामुळे आपण घरीच राहिल्या दोघीजणी. आणि कोकिळेचा आवाज ऐकू येत होता बऱ्याच दिवसांनी. तर आमची रितूबाईनं कोकिळा कुठे बसली गात आहे त्याचा शोध घेत बसली होती. आणि कोकिळा कुठे बसून गात आहे हे का तिला दिसत नव्हती. त्याच्यामुळे तिचं मध्ये मध्ये येऊन सारखं चालू होतं, मम्मी कोकिळा कुठे दिसत नाही. आणि कोकिळाची गाणी संपल्यानंतर आमच्या रिद्धूबाईचे गाणे पण चालू झाले होते. रिद्धूबाईला कोकिळा काय सापडली नव्हती, पण इथं मटकी तयार झाली होती. तर तिला म्हटलं आता कोकिळेचा शोध राहू दे आणि नाश्ता करून घ्या, कारण की एकादशी होत्या आणि मला फक्त उपवास होता, बाकीच्यांना पण जेवायचं होतं. त्याच्यामुळं त्यांना म्हटलं आधी नाश्ते करून घ्या आणि मी नंतर स्वयंपाक करून घेते. लवकर लवकर कामं आटपून मला स्वामीची सेवा करायची होती. तसंच संक्षिप्त भागवत पण वाचायचं होतं आणि चारामृताचा पण पाठ करायचा होता. त्याच्यामुळं मी लवकर लवकर स्वयंपाक करून घेतला आणि लेकरांना पण सांगितलं होतं की मला आज दिवसभर स्वामीच्या सेवा करायच्या, तसेच बऱ्याच दुसऱ्या सेवा पण करायच्या आहेत आणि मी माझी कामं करून लवकर आटपून बसते. तर लेकरं पण हो म्हणाले आणि रिद्धी-सिद्धी दोघी पण म्हणाल्या की मम्मी आज आम्ही देवपूजा करतो, तू बाकीचं सगळं आवरून घे. तर ठीक आहे म्हणाले, कारण त्या घरी असल्या की कधी पण देवपूजा करतात. स्वयंपाक मी आटपून घेतला आणि देवाची पूजा करण्याच्या अगोदर पितरांची पूजा करायची असते. तर मी रोज पितृस्तोत्र वाचते. त्याच्यामुळं मी पितृस्तोत्र अगोदर वाचून घेतलं आणि त्याच्यानंतर रिद्धी-सिद्धीला दोघीला पण म्हणलं आता तुम्ही देवाची पूजा करू शकता. तर मग दोघीनं पूर्ण साफसफाई करून आम्ही छान मस्तपैकी देवपूजा करतो म्हणाल्या, कारण की 8 दिवस म्हणजे आमच्या गावाकडं सुतक पडलं होतं म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला मागे. तर त्याच्यामुळं 8 दिवस आम्ही देवपूजा केली नव्हती. तर सगळं आवरून घ्यायचं होतं पुसून वगैरे. तर सिद्धीनं सगळा पसारा काढला होता आणि भीत तिनं स्वामीच्या फोटो काढल्या, कारण स्वामीच्या फोटोमागे किंवा आजूबाजूला एकतरी पाल नेहमी तिनं जेव्हा देवपूजा करायला घेते तेव्हा पाल असतेच. आणि दोघी बहिणीने जाऊन बाहेरून खूप छान अशी फुलं आणले होते. तर सिद्धूनं सगळा देवाचा पसारा काढला आणि रिद्धीने इथं फुलं छान असे निवडून ठेवले होते पूर्ण असे. आणि रिद्धीला थोडं परफेक्ट काम लागते. आणि सिद्धी पुसून घेईपर्यंत आम्ही दोघीनं बाहेर जाऊन रांगोळ काढली होती. अशी माझ्याकडे काळा कलर अवेलेबल नव्हता, म्हणून मग मी जे होते कलर तेच वापरून रांगोळ काढली होती बाहेर. सिद्धी पण कधी कधी चांगले काम करते, पण तिचं कसं मूडवर असतं. आणि रिद्धूबाईचं म्हणसाल तर आमच्या एकदम परफेक्ट असतं. तर तिनं आधीनं असं स्वस्तिक काढलं होतं तांब्यावर, पण तिला आवडलं नाही. परत तिनं पुसून बारीक असं छान स्वस्तिक काढलं. आणि आमच्या सिद्धूबाईचा एक प्रॉब्लेम आहे, देवाच्या मूर्तीची तोंडनं इकडे तिकडे ठेवते. या देवाचं इकडे आणि त्या देवाचं तिकडे. आम्ही तिला नेहमी हसतो, असं का करतेस? तर देवाला पण एकसारखं बघून बघून कंटाळा येत असेल असं म्हणते ती, म्हणून इकडं तिकडं देवांना पण थोडंसं पाहू दे ना, असं दोघीचं चालू असते. तर इथं माझ्याकडे छोटी विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती, त्याचीच त्यांनी छान अशी पूजा मांडली होती रिद्धी-सिद्धीनी. मोठी पण आहे, पण ते गावाकडे असल्यामुळं आम्ही जास्त सामान होते म्हणून आणली नाही. आणि इथं रूमवर ठेवायला पण जागा नाही, अशी रॅक वगैरे नाहीत म्हणून. तर पूजा झाली आणि त्याच्यानंतर मी सारामृताचा पाठ पण करून घेतला. व्यंकटेश स्तोत्र आणि गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पण मी पठण केले. आणि त्याच्यानंतर मला संक्षिप्त भागवताचं पण करायचं होतं. तर मध्ये शिवम आला आणि तो म्हणाला मम्मी आता कितवी पोथी वाचायली? तर त्याला दाखवलं आता काय वाचणार आहे ते. आणि त्याच्यानंतर मी संक्षिप्त श्रीमद भागवताचं पण पारायण करून घेतलं.
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.